मित्रांनो, सरकारने एक टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, जो सामान्यासाठी नाही, परंतु त्याचा परिणाम सामान्यांच्या पोर्टफोलिओवर नक्की दिसेल. आतापर्यंत कोणताही फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर म्हणजेच FPI भारताचे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज विकून नफा कमवायचा, तर त्याला LTCG म्हणजेच लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागायचा आणि तो साधारणतः 12.5% असायचा. शिवाय गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरील व्याजदर हे 20% पर्यंत असायचं आणि विथ होल्डिंग टॅक्स हा वेगळाच. म्हणजे विदेशी गुंतवणूकदारासाठी भारताच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज तुलनेने कमी आकर्षक होत्या. आता सरकारने हा कॅपिटल गेन्स टॅक्स हटवलेला आहे. गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करणारे FPIsनाच म्हणजेच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सना आता तो टॅक्स भरावा लागणार नाही. पण हे सरकार का करतंय? याची 3 महत्त्वाची कारणे आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे परदेशातील मोठा पैसा भारताच्या बॉन्ड मार्केटमध्ये खेचून आणणे. दुसरं म्हणजे रुपयावरचा दबाव कमी करणे. विदेशी पैसा आला की डॉलरच्या तुलनेत रुपया थोडा स्थिर राहतो. आणि त्याचं तिसरं कारण म्हणजे जागतिक इन्व्हेस्टरच्या नजरेत भारत अधिक कॉम्पिटिटिव्ह दिसणे. आता तुम्ही म्हणाल, हे तर FPIसाठी आपल्याला यात काय फरक पडतो? तर पडतो मित्रांनो. तो असा की जेव्हा विदेशी पैसा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये येतो त्यावेळेस बॉन्ड यील्ड कमी होतात. यील्ड कमी झाले की म्हणजे सरकारचा बॉरोईंग कॉस्टसुद्धा कमी होतो. म्हणजे उधार घेण्याची जी क्षमता आहे किंवा उधार घेण्याची गरज आहे ती कमी होते आणि ती कमी झाली की इकॉनॉमीसाठी एक पॉझिटिव्ह सिग्नल तयार होतो. शिवाय रुपया स्थिर राहिला तर इम्पोर्ट महाग होत नाही, इन्फ्लेशनवर दबाव कमी होतो आणि RBIला इंटरेस्ट रेट कमी करायला सुद्धा जागा मिळते. म्हणजे बघा, ही एक प्रकारची साखळी आहे. विदेशी पैसा भारतात आला की रुपया हा स्टेबल राहतो. रुपया स्टेबल राहिला की इम्पोर्ट स्वस्त राहतं. इम्पोर्ट स्वस्त राहिलं की इन्फ्लेशन कमी राहतात. इन्फ्लेशन कमी झालं की RBIला इंटरेस्ट रेट खाली आणता येतात आणि इंटरेस्ट रेट कमी झाले की तुमच्या इक्विटी पोर्टफोलिओसाठी अनुकूल वातावरण तयार होतं. स्टॉक मार्केटसाठी एक चांगलं पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. एक निर्णय आणि परिणाम थेट तुमच्यापर्यंत पोहोचतो. एका ओळीत सांगायचं झालं तर सरकार म्हणते पैसा आणा आणि त्यावर टॅक्स दिला नाही तरीही चालेल. आणि हे जर यशस्वी झालं ना तर त्याचा फायदा तुम्हालाही होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.